मुंबईमध्ये सुद्धा निवडणुकीची धामधूम जोरदार सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाची चर्चा आहे की मुंबईमध्ये भाजप आणि महायुतीची जागा जिंकणार. आपल्याबरोबर भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारजी आहेत. शेलार साहेब, सरकार नेतृत्व कोणाचं आहे? महायुतीचा अजून स्पष्ट चित्र. ठीक आहे, अजून अनेक राजकीय प्रश्न विचारलेत. आपण एकत्र बसूयात आणि चर्चा करूयात. सगळीकडे निवडणुका जोरदार सुरू आहेत. आधीची गरमाई होती ती कमी झाली गरमी, आणि आता थंडीचं वातावरण सुरू आहे. हुडहुडी नेमकी कुणाला भरणार आहे 23 तारखेला? बघा, जे खोटं बोलतील त्यांना हुडहुडी भरेल. झूट बोले कवा काटे. हां, तसं जो खटाखट 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 बोलेल त्याला हुडहुडी भरेल. आणि तुम्ही बघाल ज्या पद्धतीने खोटे प्रॉमिस आमच्याच योजनांना घ्यायचं आणि स्वतःच्या मध्ये दाखवायचा प्रयत्न करायचा आणि त्याच योजना अन्य राज्यांमधल्या भागामध्ये स्वतःच काँग्रेसने करायच्या नाहीत. या पद्धतीचं काम हे ज्या काँग्रेसकडून होत आहे, महाविकास आघाडीकडून होत आहे, त्यांनाच हुडहुडी भरेल. बरं शेलार साहेब, पण हे सगळं होत असताना पंतप्रधानांसारखे इतकं दिग्गज व्यक्तिमत्व, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येतात, सभा घेतात आणि वारंवार चर्चा करतात. एक हे तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे. याच्यावरनं महाविकास आघाडीचे नेते प्रचंड वेगळ्या स्तरावर टीका करताना दिसतात. टीका नाही करत, ते घाबरले आहेत. कसं घाबरलेत म्हणून ते बोलतायत ना. जर त्या महत्व द्यायचं नसतं तर बोलले नसते. ह्या विषयावर ते का बोलतायत? त्यांच्या दृष्टीने महत्वाचा विषय नाही ना, बोलू नका. का बोलताय याचा अर्थ पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे की भाजपचं कुठलंही कॅम्पेन हे विकास सोडून नाही. कुठलंही भाषण, माननीय प्रधानमंत्री असो, माननीय अमित भाई असो, माननीय देवेंद्रजी असो, माननीय कुठलाही नेता असो, जर त्याचं 30 मिनिटाचं भाषण आमच्या नेत्याचं असेल त्यातली 20 मिनिटं ही आम्ही काय केलंय, कसा विकास केलाय, ही 2.5 वर्ष आमची कशी, 2.5 वर्ष त्यांच्या काळातली कशी स्थगितीची आहेत, याबरोबर सामाजिक विषय पण मांडले पाहिजेत. कारण ज्या वेळेला शहरी नक्षलवाद्यांनी राहुल गांधी, उद्धव ठाकरे या सगळ्यांना विळखा घातलाय आणि समाजामधल्या तेढ आणि भावना एकमेकाच्या विरुद्ध वाढतील कशा, या पद्धतीचं जेव्हा काम केलं जातं त्यावेळेला आपण एक राहिलो तर सेफ राहू, हे देश हितासाठी म्हणणं आवश्यक आहे. पण ते म्हटलं तर चूक काय झालं, हा माझा प्रश्न आहे. नाही, तुमचं ट्विट पण खूप चर्चेचा विषय झाला. अर्थात त्याबरोबर म्हणजे त्याच्यामध्ये मौलवीने तिथली घेतलेली भूमिका आणि त्यानंतर मग वेगवेगळे येणाऱ्या राजकीय प्रतिक्रिया. मग काय चुकीचं म्हटलं? नोरानी हे म्हटलेलं नाहीये का? पाठिंबा दिला ही वस्तुस्थिती आहे. महाविकास आघाडीला पाठिंबा दिला ही वस्तुस्थिती आहे. बरं, त्यांचं जे ट्विट मी दाखवलंय ते चुकीचं आहे असं त्यांनी म्हटलंय का? नाही. वोट जिहाद शब्द ते वापरतात. सिपा सालार कोण? पवार साहेब, उद्धवजी, नाना पाटोले हे ते म्हणतात. ते म्हणाले आम्ही बोलायचं नाही. बरं, समजा आज या महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटतं की बाबा हे नाही, बरोबर नाही, त्यांनी डिनाय करावं. त्यांनी सांगा जे काही मौलवी बोलले आहेत याला आमचं समर्थन नाही, आमचं नाव त्यांनी घेऊ नये, आम्ही त्यांना विड्रॉ करतो आमची स्टेटमेंट. मौलवींचं सरकारचं समर्थन महाविकास आघाडी सुद्धा उघड पद्धतीने वेगळ्या स्वरूपात भाष्य करताना दिसतं. मग हे पोलरायझेशन का करावं असं वाटलं? कारण की एवढं महाराष्ट्रात डेव्हलपमेंटचे मुद्दे येतात, त्या सगळ्या गोष्टी येतात. विषय वोट ज्यात बोलला त्याने म्हणजे बोलू नये ही तुमची अपेक्षा आहे. यात पोलरायझेशनचा मुद्दा कुठे? त्यांनी बोलूच नाही ना. मग आजही म्हणावं ना आम्ही स्टेटमेंट मागे घेतो. तुम्ही बोलणार आणि आम्ही त्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. पण तुमची कल्पना काय लोकशाहीमध्ये भाजप आणि महायुतीने ते काही बोललं तरी दुसरा गाल पुढे करावा अशी आहे का? समाजहिताची भूमिका मांडणं हे आमचं काम आहे. बरोबर आहे. एकमेकांमध्ये आपण आपापसात भांडलं नाही पाहिजे. हिंदुस्थान म्हणून आपण एक राहिलं पाहिजे. ही भूमिका आमची आहे, ती आम्ही मांडणार. कोणाला पटो न कोणाला न पटो. दुसरीकडे या सगळ्या घडामोडीच्या आसपास जी चर्चा आता सगळ्यात जास्त सुरू आहे की मुंबईमध्ये लोकसभेला प्रचंड टोकाचं पोलरायझेशन दिसलं. विशेषतः दलित समुदाय आणि मुस्लिम समुदाय ज्या भागांमध्ये होते तिथे मताधिक घेत 5 मतदारसंघाचं गणित बदलताना दिसलं. लोकसभेचं चित्र आणि विधानसभेचं चित्र बदललं जाईल.
विधानसभा आता आम्ही ऑलरेडी पुढे गेलो. झूठ की दुकान रोज नाही चलते. कारण फेक नरेटिव्ह एकदा चालला, आम्ही गफलतमध्ये राहिलो. आता समाजालाही लक्षात आलं की असंबंध, अतार्किक असं काहीतरी विधान आणि मागणे आणि मुद्द्यावर ते बोलतायत महाविकास आघाडीचे लोक. त्यामुळे त्यांना कोणी त्यांच्यावर भरोसा ठेवायला तयार नाही. बरोबर आहे. आता हे आपण इथून बाहेर चाललोय, जाताना दिसतंय की केलंय काम भारी, आता पुढची तयारी. म्हणजे शिंदे साहेबांना नेमकं काय सांगायचं की परत एकदा सीएम तेच दावा करतात? नाही, पुढची तयारी म्हणजे केलंय काम भारी. आम्ही विकासाच्या कामाची अशीच भरारी हो. आणि शिंदे साहेब आज मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वात आम्ही लढतो. उद्या त्यांच्या नेतृत्वातच बैठक करून निर्णय करू. अच्छा, म्हणजे पण मग कारण की अमित भाईंसारखे नेते सुद्धा सांगतात की सीएम पदाचा दावा जो आहे तो चर्चा करून ठरवू, कुणाच्या जागा येतील तशावर ठरवू. मग प्रश्न राहिला कुठे? हा, नाही म्हणजे खरंच तसा विषयावर आहे का? कारण की शिंदेना वाटतं की मी परत सीएम व्हावा असं. शिंदे असं काही म्हणालेलं नाही. त्यांच्या जाहिरातीचं प्रतीक तसंच होतं. आणि कोणाला वाटलं तर चुक आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटलं तर चुक आहे. बरोबर. भाजपलाही वाटतं भाजपचे व्हावे. नाही, मुळात प्रश्न असा आहे, कुठल्याही कार्यकर्त्याला आपल्या पक्षाचा नेता हा सीएम व्हावा बरोबर असं वाटण्यात गैर काहीच नाही. फक्त त्याच्यावर जाहीर प्रदर्शन, नाराजी नाट्य ही आमच्याकडे नाही, ती महाविकास आघाडीमध्ये आहे. म्हणून उद्धवजी सारखं म्हणतात चेहरा सांगा. आमचे कोणी नेता म्हणते का? बरोबर नाही म्हणत. करेक्ट. दुसरीकडे तुमच्या बांद्रा मतदारसंघातून चाललोय, तर बांद्रा मतदारसंघाविषयी काय विजन आहे तुमचं? थोडक्यात कसं सांगाल पुढचं? विकास, कशा समुद्र किनाऱ्याच्याकडे असलेल्या सगळ्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास, समुद्राचं पर्यावरणपूरक असलेला पाण्याची क्वालिटी, यासाठी STP सहित वेगवेगळे विषय पूर्ण करणे. माझ्या राहणाऱ्या चाळीत रडगडीत राहणाऱ्या बंधू भगिनींना त्यांच्या पुनर्विकासाचे फायदे मिळावेत. चांगले रस्ते, चांगलं पाणी, चांगलं सिवर कनेक्टिव्हिटी, या सगळ्या गोष्टी एस्टॅब्लिश व्हाव्या आणि लोकांच्या जीवनामध्ये 2 क्षण आनंदाचे वाढावेत. बरं. कारण की ऑलरेडी तसं बांद्रामध्ये बऱ्यापैकी तुम्ही डेव्हलपमेंट केली. इथे सुद्धा अनेक रिडेव्हलपमेंटचा SRAचे इश्यूज आहेत. तशा स्वरूपामध्ये काही पब्लिकला अपेक्षित आहे तुमच्याकडनं? काही जनतेला हवं आहे की आम्ही आमच्या रिडेव्हलपमेंट जेव्हा करू त्यावेळेला रेट टेपिझम नको, तिथे धारीतले शुक्राचार्य नको, तिथे भ्रष्टाचार नको. त्यामुळे पेपरलेस, फेसलेस अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजीच्या आधारावर त्यांना सगळ्या परवानगी मिळाव्यात आणि त्यासाठीचं वातावरण निर्माण करणं आणि नियमावली निर्माण करणं हे काम आम्ही करू. शेलार साहेब, तुमच्या मतदारसंघामध्ये तसं पाहिलं तर भाजपाच्या थेट कनेक्ट जो आपण फिक्स असं वोटर म्हणतो तसं कमी आहे, तरी सुद्धा ह्या भागामध्ये तुमचं विजय गेल्या 2 टर्म्स होता, आता 3री हॅट्रिक मारायची तुमची तयारी सुरू आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये पब्लिकला कसं कन्व्हिन्स करताय? कारण की जो महाविकास आघाडी ज्या पद्धतीने अजेंडे सेट करताय किंवा महाविकास आघाडी काय अजेंडा नाही, अर्थात तुमच्या मतदारसंघामध्ये मुस्लिम अधिक आहेत, ख्रिश्चन अधिक आहेत, त्यांच्या पोलरायझेशन करणं होणं हा विषय आहे. नाही, पण म्हणूनच तर सांगतोय आम्ही जनतेजवळ काम घेऊन चाललो. आम्ही कामावर मागतो आणि ते धर्म जातीवर मागतायत आणि म्हणून एक रहेंगे तो सेफ रहेंगे. तो नारा तुमच्या मतदारसंघात पण सेफ होईल? हो. अच्छा, आता मुद्दा चालला आपण दुसरीकडे मातोश्री, जिथे मुंबईचं राजकारण आणि तुमचा कायम चर्चेचा विषय, तुमच्या टार्गेटवरचा विषय, मुद्दे आहेत की उद्धव ठाकरे असतील, दुसरीकडे महाविकास आघाडी काँग्रेस असेल. इथे यावेळेस ते म्हणतात की लोकसभेचीच हवा कायम राहील आणि विधानसभेला अतिरिक्त जागा आम्ही मिळवू, जसं मिळवल्या तसंच विधानसभेला मिळवू, महायुतीला यश मिळणार नाही. मला वाटतं स्वप्न बघायला अडचण काय? स्वप्नांना GST नाही. महाविकास आघाडीने जरूर स्वप्न बघावीत आणि त्या स्वप्नांना खऱ्यामध्ये उतरवण्याची ताकद पण मला वाटत दिसत नाही. अच्छा, म्हणजे तुम्हाला साधारणतः मुंबईत ज्या जागा आहेत त्यापैकी महायुती ज्या लढवते त्यात किती यश दिसतं? साधारणतः किती जागा फिगर आउट होतील? लास्ट टाइम प्रमाणे विधानसभेच्या तेवढ्या जागा राहतील, वाढतील? माझ्या मते आम्ही क्लिअर कट मेजॉरिटीत येऊ, एवढ्या जागा आमच्या येतील. नाही, मुंबईतलं विचारतो मी, मुंबई स्पेसिफिक. कारण की मुंबईचं आपण प्रतिनिधित्व करताय, सगळ्या अध्यक्ष म्हणून सगळे पार्टी काम पाहताय. नाही, मी असं म्हणेन की मुंबईमध्ये महाविकास आघाडीला त्या ठिकाणी 2 अंकी जागा मिळणार नाही महाविकास आघाडीला. दुसरीकडे आपण भूमिका मांडलीत दादरच्या संदर्भामध्ये, मला माहीम दादरच्या संदर्भात आवर्जून विचारायचं आहे. तिथे
तुम्ही अजूनही फार सक्रिय लेवलला दिसत नाही असं भाजपचं, असं एक खूप चर्चा तिथे जोरदार सुरू आहे खरं कोण तिथे. म्हणजे आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत, आमची लोक काम करतायत. परवाही सदाने आम्ही भेटलो होतो आणि उगाचची चर्चा करण्याचा मुद्दाच नाही. अच्छा, तिथे महायुतीमध्ये कॅन्डिडेट जो आहे तो जिंकून येईल असं तुम्हाला वाटतं? तोच प्रयत्न आमचा आणि तो येणारच. अच्छा. दुसरीकडे मुंबईमध्ये जागा वाटप करत असताना शिवसेनेसमोर उभाठा आहे. अनेक जागांवर भाजप असं स्वरूपामध्ये म्हटलं जातं की भाजप आणि मनसे हे कंबाईन कॉम्बिनेशन अप्रत्यक्षरित्या केलेलं आहे आणि असं एक राजकीय वर्तुळ चर्चासुद्धा खरं आहे. नाही, बिलकुल आहे. हां. दगाबाजी करणं हा स्वभाव उद्धवजींचा, ना एकनाथजींचा ना देवेंद्रजींचा. जिथे युती आहे तिथे महायुती म्हणून आम्ही लढतो. अधिकृत उमेदवाराला मतदान करा हेच सांगतो. अगदी नरेंद्र मोदीजींपासून खालच्या बूथवरचा कार्यकर्ता तो सुद्धा सगळं तेच मांडतोय. राहता राहिला विषय त्या ठिकाणी असलेल्या माहीमध्ये किंवा आमच्या शिवडीमध्ये आम्ही मनसेच्या उमेदवाराला मतदान करा ही भूमिका घेतली, कारण आमचा उमेदवार नाही. बरोबर आहे. पण असं आहे ना की मुंबई आणि बाकीच्या इतर ह्याच्या भागांमध्ये अनेक ठिकाणी मनसे आणि भाजपचा छुपा अजेंडा एकत्रित आहे असं म्हणतात. बिलकुल नाही. ना राज ठाकरेंचा तो स्वभाव आहे ना आमची ती नीती आहे. बरोबर आहे. छुप करण्याचा ना राज ठाकरेंचा स्वभाव ना भाजपची नीती. पण भविष्यामध्ये राज ठाकरे आणि तुमची हिंदुत्व लाईन सेम येते, ते पुढे तुम्हाला सपोर्टला येतील असं म्हणतात जोरदार. मला असं वाटतं कोण कोणाच्या सपोर्टला येण्यापेक्षा त्यांचा पक्ष तर चालवतात, आमचा पक्ष आम्ही चालवतो. जेव्हा केव्हा अशी परिस्थिती येईल की एका मुद्द्यांवर आम्ही एकत्र आहोत त्यावेळेला आम्ही एकत्र दिसूच, आणि नाहीतर व्यक्तिगत आयुष्यामध्ये मित्र आहोतच की. बरोबर आहे. शेलार साहेब, पूर्ण मुंबई संदर्भात भाजपचा जो विजन मांडलं जातं सगळीकडे, तशा स्वरूपामध्ये कोणकोणते पुढे कालावधीमध्ये डेव्हलपमेंटचे मुद्दे आवर्जून मांडले जातील स्वतः पंतप्रधान सांगतायत. तुमचं स्वतःचं विजन मुंबईच्या बाबतीत काय आहे? बघा, मुंबईत माणसाला त्याचं आयुष्य सुकर, साधं, चांगलं, व्यवस्थित, क्वालिटेटिव्ह मिळालं पाहिजे. मग यासाठी काय काय लागेल? चांगले रस्ते लागतील, चांगलं सिवर कनेक्टिव्हिटी लागेल, चांगलं पाण्याचं प्रेशर लागेल, चांगली घरं लागतील, मोकळी मैदानं लागतील, गार्डन लागतील, आयलंड असतील, सुशोभीकरण लागेल. सगळ्या व्यवस्था ज्या त्या ऑनलाईन मिळाल्या पाहिजेत. महापालिकेतनं मिळणाऱ्या व्यवस्थांचं कॉम्प्युटरायझेशन झालं पाहिजे. बरोबरीने राज्य सरकार, केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, त्यांच्या आपापसात कॉर्डिनेशनमुळे होणाऱ्या अडचणीतून जो विकास दुरावला जातो किंवा दिरंगाई होते त्याच्यामध्ये एक मेकॅनिझम डेव्हलप झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सोडून अन्य या सगळ्यावर डेडिकेटेड काम भारतीय जनता पार्टी करेल. दुसरीकडे वरळीमध्ये काय होईल आणि माहीममध्ये काय होईल? वरळी आणि माहीममध्ये काय होईल दोन्ही ठिकाणी? वरळी आणि महायुती जिंकेल. अच्छा. तिथे असं म्हटलं जात होतं की बाबा वरळीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये मनसेला खरंच मदत केली असती तर फायदा झाला असता, कदाचित वेगळ्या हिंदुत्व विचारांची मतं फुटली नसती. नाही, मनसेला आम्ही मदत करणं असं वाटणारा एक समाज आहे किंवा मनसेमध्ये पण आहे. पण ज्या वेळेला पक्ष म्हणून एक भूमिका ठरते, ती पक्ष म्हणून भूमिका जी असते त्याच्याबरोबर राहणे कार्यकर्त्याचं काम असतं. बरोबर. आणि पक्षाची आजची भूमिका जी आहे ती महायुतीवर राहण्याची आहे. आज महायुती जिंकली पाहिजे, महायुतीचं सरकार आलं पाहिजे, मुंबई आणि राज्यातल्या जनतेला सेवा दिल्या पाहिजेत. त्या सेवा देण्यामध्ये आम्ही प्राथमिकतेने, आक्रमकतेने काम केलं पाहिजे. येस. आपणास खूप खूप शुभेच्छा पूर्ण पुढच्या ह्याच्यासाठी निवडणुकी आणि निकालांमध्ये. बघूयाच आपण काय काय नेमकं करताय ते. धन्यवाद साहेब. थँक्यू.